गोडी गोडी तुला कळतंय का काही? शांत झुळूक काळोख दाटला, गावभर वारा हळू हळू सांडला. चंद्राच्या प्रकाशात धुळळा उठला, आभाळ बोलत मातीचा गंधला. डोंगराच्या सावलीत कथा जन्म घेता, कोळ्याची वाडी, कोळ्याची वाडी, धरतीची गाणी रक्तात नंदी. कोळ्याची वाडी, कोळ्याची वाडी, गाव कथा जुनी स्वप्नाची आंधी. ओसरीवर बसले वाघासारखी नजर, माणस सावध नशिबाची खबर. शब्द जळतात, पाय धुळीत रुततात, गावाचं हृदय शपथानी पेटतम. नरसहाराचे काळे ढग, गावाचं मन विजेचं जग. शब्दांचे वादळ, गावाची हाक, मातीच्या रक्तात उठतो आरडा ओरड. कोळ्याची वाडी, कोळ्याची वाडी, धरतीची गाणी रक्तात नंदी. कोळ्याची वाडी, कोळ्याची वाडी, गाव कथा जुनी स्वप्नांची आंधी. हे गाव कोळ्याची वाडी. बाहेरून पाहिलं तर खूप शांत वाटत, हिरवळ मोकळी हवा आणि साधी माणस. पण या गावाच्या शेजारीचं जंगल ते काहीतरी वेगळंच सांगत. इथे लोक म्हणतात त्या जंगलात गोडी नावाचं भूत आहे. रात्री अंधार दाटतो, वारा थांबतो आणि अचानक झाड हलायला लागतात. त्या शांततेत पावलं ऐकू येतात.
पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नसत. तुम्हाला हे दृश्य पाहून असं वाटत असेल ही कोळ्याची वाडी खूप सुरक्षित गाव आहे. पण खरं सांगायचं झालं इथे एक वेगळंच रहस्य आहे. गोडी खरंच आहे का की ती फक्त भीतीची सावली आहे? हे रहस्य काय आहे आणि गोडी नेमकी कोण आहे? बाबा सांगत होते त्या दिवशी आम्हाला बाबा तुम्हाला भेऊ घालून देत असत तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत बसा. काय करा मग तिकडं हे नको बसू इथं. बसू मग जाऊ. अरे आमच्या घरचे काय तुमच्या घरचे बसा. लय दिवस आलं राव तुमचं असं नाटक असते. बसा. मग काय म्हणत होते गोडीचे काय बाबा काय म्हणतात? अरे तू आज झालाय भाऊ तो विषय काय म्हणत होते तिथे सगळे विषय असा झालाय तो तिकडे 7च्या नंतर गोडी जात नाही. मला वाटते आता नाव घ्यायचं गोडीचं. मी तर पहिल्यांदाच ऐकलं होतं. भाऊ 1 मिनिट मोबाईल आता लय त्रास झाला तुला. मग भाऊ याला सांग असतो एका मोबाईल साठी एवढा भारी हे करतोय. हातात घेतला मी काही पासवर्ड मोबाईल काय दररोज येते काय त्या मोबाईल भाऊ पर्सनल असतं ना मोबाईल मध्ये. बरोबर नाही बरोबर नाही काय तुझं प्रश्न नाही द्यायचा डायरेक्ट बोलला जाऊन घ्या नाही तसं नाही वय पण नाही येत तशी. तो टायमाला आमच्याकडे मोबाईल नव्हते. आम्ही घर मोबाईल नव्हते करत काही दिवस होते ते काय म्हणजे हे तर काय पण ते माझ्या मोबाईलचा विषय ना चालला ते गोडीचा विषय आला होता ते बोलत होते. आपल्याकडे विषय कसा आहे काय नसतं राव. याला माहित नाही. आता तुला सांगू का ते बाबा विचारते सकाळी तू सांगतो ते बाबा काय तुम्ही 12 वाजेपर्यंत बसत म्हणून आणलं तिला. नाही खरं रे तुम्ही तर गेम खेळत बसता म्हणून सांगितलं असं. हा मला ते आरडत असताना मग असं विषय असं काय. आपल्याला अनुभव आहे ना तर आपल्याला माहिती यांना अनुभव नाही. यांना अनुभव आला ना तर यांना काय कधी रे त्या दिवशी नाही का आपण बसलो होतो इथे 2 जण. अरे हा 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 त्या दिवशी तू बोलायला आला होता. अरे तुम्ही बस ते रात्र म्हणून तो बाबा म्हणला असं तुम्हाला काहीतरी तुम्ही तेच नाव घेतलं राव. नाही रे खरं घटना घडली बाबा. आम्ही अनुभवलंय. मला तर नाही वाटत होत तसं आहे. तुला काय वाटत? नाही असं आम्हाला अनुभव आहे. तू सांगतो एक दिवस वारं नव्हतं हे झाड ऑटोमॅटिक हालत होतं. हा ऑटोमॅटिक वारं होतं तरी हालत होतं ऑटोमॅटिक. नाही मला नाही वाटत होत. सगळं अंधश्रद्धा असते. तुला अंधश्रद्धा मानताय अरे खोटं सांग मी तुम्हाला खोटं वाटतं तुला. सुरेश अरे तू सांगतो गावात एक पण माणूस बाहेर निघत नाही. आपण 4 जण बाहेर तसं तर वाटत नाही हो. 5 जण अरे मी पाहिलंच नाही. त्याला बारीक नका म्हणू. आई देऊ नाव आहे ते जरा. असं करा. काउंट मध्ये भाऊ एवढं भारी ना चल बारीक म्हणतो तू त्याला म्हणजे वाटायला छोट्या किस्सा काय होता? तू काय म्हणत होता? तू छोट्याचं की सध्या जाऊ दे. पण चला आपण घोडी बघून येऊ. यांना खोटं वाटतं तर चला भाऊ. मी तर चला बघून म्हणतो येऊ, काय विषय मला तर काय मला पण विश्वास मला तर भरोसाच नाही. मला पण विश्वास नाही. तो मला ते बाबा म्हणला तुम्ही राहतो. तुला काय बघायचं हाऊसला तू चालला लगेच. तसं नाही मी एकच अनुभव घेतलेला आहे ना. सगळ्या जणांमध्ये अनुभव घेऊ परत आपण. मजा येईल का? बघायचं ते काय मला पण बघायचं. बघू चला रे, काय नाही होत. अरे भाऊ मी पण स्पायडरमॅनचा ही घेतलेली हुडी मी लगेच चेन लावतोय ना. उडी घालून गोडी मागा लागतो भाऊ. अरे काय काय नसतं रे. चिंदूर आहे. बिर्याणी खाल्ली आज. याला घ्यायला गेलो होतो ना तर आम्ही बिर्याणी खाल्ली आता. गुढीचा काही विषय नाही ना. नॉन व्हेज ती व्हेजिटेरियन होती ना ती. व्हेजिटेरियन आता असतं तर असतं का? अरे ती व्हेजिटेरियन होती का?
बिर्याणी गुढी नाही गुढी काय ते गुढीचं काय ते गुढी मला तर काय चाललं आणि तिथं तू गुढी काही नसतं राव गुढी काय असं काही? ज्यांना अनुभव आहे ना त्यांना माहिती आहे. सांग सूरजांना कुठे खाणार हो अरे दाखव ना तू अरे मी तर लई जात मध्ये हिंडत होता. मला तर काय वाटत नाही मुंबई सिटी मध्ये तुझं तिथं 4-5 जण राहतात बाई गर्दी राहते मी फुल जंगलात दिलं मला तर नाही दिसलं आतमध्ये. जंगल सूरज सांगायला जंगल पेक्षा ज्यादा खौफनाक पवायची वाडी आहे. जंगलाचं वाढलं अरे, नाही मी पण इथं लहानपणी होतो. मी आता शिकेलोय मग त्याच्यात काय एवढा बदल झाला का? भाऊ आला 1 महिन्यातून नाही, म्हणजे आम्ही- सौरव आला 1 महिन्यातून होय, थोडे दिवस गायब का झालं इकडे लगेच गुढी चालू झाली. तू आला तुझ्या घरचे मग आम्हाला मलाच बोलतो आता शिकायला लगेच तुमची गुढी याच्या आधी गेली तर चालतो. आम्ही आता बाहेर गेलो नाही. गावातून 5 जण काय झाले एवढ्या महिन्यात मला काय वाटत नाही. होतच नाही काही ती केला असेल की चला त्याचं बाबा हे गायब झालं. सूरज, यांना अनुभव अरे आता हे असे आता समजा तुला काही किस्सा तू समजा तुला महाराज धमकी बिमकी द्यायला लागली तू काय करशील काय बोलशील ना. आणि ते आपल्या गावात म्हातारे माणसाने गुढी आणली त्याचं तुझं नाव घातलं तुझ्या गुढीचं नाव काय नाही. मग तू इकडून धमाल भीती एवढं काय मी नॉनव्हेज खाल्लेलं आहे आणि तिथं तर मी पण खाल्लं आपण येतं नाही खाल्लं. ते जाऊन द्या स्वेटर घातलं स्वेटर घातलं अरे मी नियोजन करा शेकत होते आपण तिकडे जाऊ गेलो काय नको मला भीती वाटत राहिली सर राव. मला पण ते झालं येतं चाललंय राव जायचं तुम्ही दोघं जा मग आम्ही थांबतो. करू भावा ती काही नाही होत कुठे आहे आम्हाला थोडी माहिती. हा मला कोण माहिती आहे तिथंच गुढी इथं गुढी मोठा आहे ना आपण तिथं जे होईल ते होईल जिएंगे साथ साथ मध्ये मोटिवेट कराय भाई पिक्चरची डायलॉग आहे तिथं नाही चालत तिथं रियालिटी आहे ना रिअलिटी याला सांग राव ज्यांना माहिती जिथं थांबून ना तिथं रियालिटी होती. आम्ही इथंच राहत होतो आम्हाला कोण नाही दिसलं आधी. मग आम्ही आम्ही आज गेलो अरे बाहेर गेलो होतो ना. किस्से जुने आहे नाही का ते पण ते आता लोकांना अनुभव राहिलं. मग आम्ही गेलो तेव्हा कुठं होते किस्से. किस्से आदवले का लोक आदवले तुम्हीच आणली ती किस्से कोण आणले तुम्ही? आणि सुंदरला कोण वाटतंय सगळं तुम्हाला काय सांगू ना रात्री गेम खेळत बसत आहे माणसाला आवाज बिवा तुम्ही बोलते त्यांना त्रास होतो असं मग त्यांनी तुम्हाला असं काहीतरी सांगितलं असं. नाही सांगितलं आम्हाला अनुभव आला दादा आम्हाला अनुभव अरे आहे. मग तुम्हाला काय तुम्ही अनुभव आला मला नाही अनुभव आलेला आहे. आणि काय पण मला एकदम मागून असं तुम्हाला झाला असेल तुझा. मला भास्त वाटतं पण 100% 90% मला वाटतंय काहीतरी होतच हे असं होतं राव. त्यावेळेस मी काय करू सांगतो 7च्या बाहेर घराच्या बाहेर निघत नाही यो येणे मला बाहेर काढलं. 2-2 वाजता तरी गेम खेळतो म्हणून मग पण काय? म्हणलं असं. मग माझी बाहेरचा आवाज खेळतच तुम्ही नाही केला का? भावा, सांगतो यो आज आला याला माहित नाही अरे बाबा आहे तू एक दिवस गेम खेळत टाकीवर गेलता कशा गेलता आरती होता जास्त गेम खेळला पण नाही का त्या दिवशी बाजूला मला थिएटर घेऊन जाऊ दे. मला पण ते झालं चाललंय काय बघू ते दाखव आता आम्हाला बघायचं ते. दाखव आता. अरे पण तू दाखव आता आम्हाला बघायचं ते पुढे. हा. तसं घरी नाही जाऊन देणार आम्ही तुला. पण काय आता एवढं लांब आलं म्हटलं बघितल्याशिवाय आम्ही जाणारच नाही आता. अरे तो असं ना मी उभा आहे तू कशाला गावतो तू असं काय करणार मला सांग राव काय अरे तुमच्या आधी मी बोलत होतो. मला. काय करणार आहे? विषय मोठा होणार रे बाबा एवढं तर लय मला तरी वाटतंय वाद मला तर नाही वाटत आहे. असं नाही. इथं ते आता तुमचं भ्रम आहे. हे इथं करते ती. हे माझा मोबाईल कोणाकडे हे इथं चेक करू ना इथं नाही माझा मोबाईल तू कोणाकडे चार्जिंगला लावून नाही आला का? नाही चार्जिंग कुठे लावला आपण तिथे बसून डायरेक्ट इकडे आलो तिथं काय लागतं? मोबाईल वाला मला नाही. ए, चला तिथं बसू म्हणून तिथं शेकोटी बसून नको इथंच करू ना तिकडं कसं कर मला काय झालं? ए, एवढं काय? अरे इथं कर असं मग इथं किती मेसेज आले ते बघ तिथं मोबाईल घेतला राव मी विसरलो होते बोलायचं ना त्यांच्या मोबाईल एवढे महत्वाचे तू मॅसेज माता Chat घालते. अरे तू वाट रोजचं तू आलाय, झालंय. वाट बघ ना तू म्हणताय बरं, चला इथं तू चल ना तिथं शेकोटी करू इथं काय अरे तिथं नको दादा बसून इथं कर इथं कर नाही नाही, तिथंच करायचे असं. अरे इथं कर. आपण आता तर तिथंच करायचं. आजची तू कुठं शेवटी करतोय थांब, मी गाणं काय काय ते? गाणं लावू मी बिचारा ट्रेन वाला आहे मला वाटत तिथं कुठं शेवटी करतोय रे? अरे ती जागा बघ ना राव कशी आहे
किती भारी जागा आहे तुम्ही एवढं मुश्किल घाबरायला लागले कसं करायचं काय तुम्ही बाहेर तर सध्याला तर लय वातावरण गेलं अंधार टॉर्च लाव ना टॉर्च नाही लावणार भाऊ चार्जिंग थांबलेली चार्जिंग कशाला घातला मोबाईल कशाला घातलं आमच्या मोबाईल काय होतं दिसत काय बरं इथं काय व्हायचं जागा आहे काय बाय बरं इथं काय व्हायचं अरे ते इथं लय बाहेर सीन भाऊ इथं बसायला म्हणून अरे इथं बसा ना इथं शिकतो ना आपण वाद आलाय तुला अनुभव नाही आज तिकडे नाही इथंच बसायला काय नाही एवढं इथं थांबा इथं शिकवते कोण आम्ही इथं बस अरे नको ऐक इथंच करायचे आता इथं करू ना इथं काय प्रॉब्लेम नाही काय ते काय सांगते लगेच अरे सांगितलं ना आंबा पाठवतो काय बदल अरे नाही संग्राम होता आपल्या संघ आता बसला विश्वास आता विश्वास बसला ते कुठे गेला पण मला भास वाटतंय संग्राम होता आपल्या मध्ये तो नाही आता आपल्या मध्ये तर आपण असं काय पण संग्रामच्या घरी फोन लावून विचारतो आहे का तो आलाय विचारू का मला तर नाही वाटत मग आलता मग अरे होता तेव्हा आपल्या सोबत कस काय पण मला पण आठवतो बरं का मला बोललो जायचं जाऊन ते संग्रामला फोन लावून तेच करतो त्याचा नंबर भेटा बघ लवकर ते कुठे झालं मी तुला म्हणलं तर मला विश्वास पाहिजे नाही तो पण मला तर भास वाटत हा हॅलो काका तो संग्राम आहे का नाही तो आला का बसला होता तो नाही आहे हा इथं उभा आहे हा चालेल हा तिथं पाठवतो आम्ही पाठवतो चाललो भैया मला फार काय वाटत नाही चालू अरे कुठं पळतोय जाऊन दे तू घाबरलो अरे पण इतका आणि इथं गावात तिकडे कसं आला मी इकडे पाहिलं होतो मला भीती वाटली आता काय घेऊ होणार भैया भाऊ एवढं व्याख्या करून आता हाटकून काहीतरी गेम करतोय अरे मी इकडे पाहिलं होतो तुमच्या समोर भैया भाऊ मला तर नाही वाटलं संग्राम पर माझ्या करत असं निघत पुढे जाऊन प्लॅन झालेला मागाशी मी इकडे पाहिलं होतो मी इकडून कसं काय येईन विचार कर गावाच्या विषय नाही मला माहिती मला लय भीती वाटत राहिली खरं नाही इकडे दिसला भाऊ पाहताना काहीतरी जास्त नाही करू अरे येडा आहे का तू इकून जाऊन इकून कसं काय येऊ शकतो विचार कर ना तू मला वाटतंय होती इकडे गेला ना हा मला पण तेच वाटतंय गोडी आली गोडी आला कुठून आला पुढे आम्हाला कोण सांग कोण करतो मी खरंच म्हणतो येऊ इथून गेलाय इकडून आलाय मी पिक्चर मध्ये पाहिलं पाहिलं इकडून कसं काय इकडून जाऊन इकडून ते पण जाऊन गेलं अरे मी इकडे किती लांबपर्यंत पळलो मी पण कसं येऊ शकतो ह्यो रोड कुठं जातो ह्यो रोड करून येतो माहिती ना तुम्हाला
फोन लावून आपल्या वर मोबाईल गेला गेला खरंच दिसणार तो मला गेला इकडून काही नव्हतं मला वाटतं इकडून यायला बसला नाही दिसत इकडे पण इकडं पण नाही कुठे चल आपण जाऊन पाहायचं आपण जाऊन पाहायचं खरंच दिसणार चल बरं लागलं काय तुला आपण फसले आता आता आपण बाहेर जात नाही आपण बाहेर जात नाही लागलं काय आता एकच पर्याय तिथेच राहणार आपण बाहेर नाही जात चला चला इथं जाळ करून बसा लागणार आहे ते आपण बाहेर नसतो जातच नसतो आता आपण बाहेर ते पण इथून जाणार त्याला घोडी मारून टाकणार जाऊन आला आता जे होणार ना तुमचे समोर चाललंय शकायला नंतर या का असं बोलतोय बॉल स्टॅक बदलली लागलं का मला तर काही ते झाली वाटतं संग्राम पण काय झालं ते तो मी मला डोक्यात असलाय तुला हा काय विषय खरंच आहे काही तुम्ही सांगितलं विषय मला मला तर बरं सोपा टाना भेटू त्याच्यावर अजून पण हा? काय विषय आहे? चल शिकू काय आता आहे पण सकाळ होईल ना आहे पण सकाळ झाली आपल्याला चालेल त्याच्यात काय होतं? बाराच वाजले हे पण आहे काय नाही ते. गोडी जागा घरी पण बोलणे बसणार संग्राम काय चला सकाळचं तर बघू आपण वाचलो तर मग दुसरं वाचल ना सांगायला पण आहे त्यांना चला शिकू काय शिकायला आपली गवत पाहू मला तर स्वेटर ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक असतं भेटलं आलं तेव्हा भेटलेलं बुडी नाही रे बुडी बाबा बुडी किती चव घालू राहिला बाहेर समजल आता आपण जातच नसतोय बघा सकाळी काय बोलणं झाले राव रात्रीची इंड्याची सवय आहे तशी पण जाऊ सकाळी जाऊ चांगलं शाका हे अजून पेटा नको संग्राम